शिर्डीत काल काही ग्रामस्थांनी भाविकांची लूट होते यामुळे काही दुकानदारांची चौकशी करत लूट झालेल्या भाविकांप्रती आपले कर्तव्य बजावले। यानंतर शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी पोलिसांनी लूट झालेल्या व अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या काही दुकानांवर कारवाई करत काही दुकाने सील केली। मात्र आज या घटनेत जे दुकानदार साई भक्तांची लूट करतात त्यांच्यावर जरूर कठोर कारवाई करा। यात ज्याने लूट केली त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय तर काही दुकाने सील करण्यात आली। मात्र या कारवाई दरम्यान एका तरुणास शिवीगाळ करत झालेली मारहाण कितपत योग्य आहे असे म्हणत अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा त्यांना अधिकार कसा असेल असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उपस्थित केला आहे। दिनांक 14 मार्च रोजी हा प्रकार घडल्यानंतर आज शिर्डी पोलीस स्टेशन समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि इतर समविचारी पक्षातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला। यावेळी शिर्डीतील काही युवक ग्रामस्थांनी एका मातंग समाजाच्या तरुणाला क्षुल्लक कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली असून संबंधित लोकांवर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना देण्यात आले। या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू बनसोडे, माजी नगरसेवक नितीन शेजवळ, मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वायदंडे, माजी नगरसेवक सुरेश आरणे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। घटना कालची घडलेली आहे। त्या घटनेमध्ये मुळातून आमचा एक आरणे नावाचा मुलगा आता आतमध्ये आहे, त्याच्यावर 4 शिवीची फिर्याद दाखल केली आहे आणि त्याच्यावर असं म्हणणं आलं काय मी काही लुटमार केली आहे आणि जे आमचे एक नवीन सेट आहे त्याच्या दुकानामध्ये दुकान महाकाय चालवलं आहे, त्या महाकाय दुकानाला काही नोटीस न देता तर सगळे थकबाकी सगळे नगरपालिकेला भरले असतानाही तिथल्या लोकांनी येऊन त्यांच्यावर कारवाई केली आणि शेजारी कोणत्याच दुकान असताना पण त्या दुकानात कारवाई नाही केली आणि तिथून डायरेक्ट पोलीस स्टेशनला येऊन चुकीचे गुन्हे दाखल केले आहे। आणि आमचं प्रामाणिकपणे म्हणणं हे आहे की भक्ताला काही माहित नसताना, भक्ताची लूट झाली असताना, भक्ताची भूमिका माहित नसताना परंतु भक्तावर बळजबरी करणे आणि पोलीस स्टेशनमध्ये आणून गुन्हा दाखल करणे ही आधी चुकीची गोष्ट आहे। तसेच आमचे जे एक आर्मीचा मुलगा आहे त्याच्यावर काल 4 शिवीचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याला मारहाण झाली आणि आमचं म्हणणं असं आहे का या तालुक्यामध्ये शिर्डीमध्ये डीएसपी ऑफिस आहे, पीआयचं ऑफिस आहे, सीओचं ऑफिस आहे, यांनी येऊन स्वतः ही कारवाई केली तर आमचं म्हणणं नाही, पण फक्त कोणत्या धंदाच्या ऐकण्यावर ही कारवाई असली ती अतिशय दुर्दैव आहे। आणि म्हणून आम्ही आज सर्व शिर्डीमध्ये सगळे बांधव आहेत, जे व्यापारी बांधव आहेत, आम्ही एकत्र आलो आहोत आणि आम्ही इथल्या डीएसपीला आणि इथल्या पीआयला आम्ही अशी मागणी केली आमच्या पत्राद्वारे का तर तुम्ही 3 दिवसामध्ये आमच्या आर्णे कुटुंबाला हे ज्या दुकानदाराची ज्या बोगस त्यांच्यावर कारवाई झाली यांच्यावर न्याय दिला नाही तर आम्ही आमच्या 3-4 दिवसामध्ये एवढ्या आमच्या कुटुंबाला घेऊन आमच्या सर्व महिलांना घेऊन आम्ही सर्व पक्ष येऊन आम्ही शिर्डी पोलीस महिला मोर्चा करणार आहोत अशी आमची भूमिका आहे। असं आहे की या ठिकाणी असं झालंय की तुम्ही आता इथे मोर्चा ग्रामसभा झाली तर ग्रामसभेमध्ये असे विषय मांडण्यात आले की इथं चहावाल्याची लुटमार आहे, हार फुलवाड्याची लुटमार करतात, परत पोलिसाला लुटमार करतात आणि भक्त लुटतात, परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो तुम्ही साहेबाला माहिती आहे कोण चोर आहेत म्हणून, इथले मोठे चोर कोण साहेबाला माहिती आहे। इथे 100-200 रुपये 5.5 रुपये विकली जाते, इथे 100 रुपये त्याचे पनीर येते 5 रुपये विकलं जातं। आज अधिकाऱ्यांनी सांगितलं की 10 वाजेपर्यंत हॉटेल पण झालं पाहिजे, पण यांच्या हॉटेल 2 वाजेपर्यंत चालू असते, त्यांच्या रूमची बुकिंग असते, 100 रुपयापर्यंत 5 रुपये विकलं जातं आणि म्हणून रात्रीचे सगळे यांचे उद्योग चालू असते। फक्त जे गोरगरीब लोक आहेत जे स्वतःच्या उपजीविकेसाठी जगत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे दुकान पण झाले पाहिजे, त्यांचे धंदे पण झाले पाहिजे आणि आमच्या आयुष्यभर गुलाम कसे होतील हा सगळा प्रश्न चालू आहे। सुरेंद्र सांगा तुम्ही बांधवर कारवाई झाली, आर्मीवर कारवाई झाली, शेजारी कोणत्या दुकान त्याचं का कारवाई झाली नाही, कोणत्याला दाई यायचं म्हणून सोडून गेलं तिथं। आणि मग मला हे सांगा तुम्ही हे जर आजच्या जर 25 आज मला 25 वर्ष आपल्या देशामध्ये चालू आहे लोकशाही जीवन ते आणि आज पण तुम्ही साईबाबाच्या नगरीमध्ये जे पोलीस ठाणं आहे त्या नगरीमध्ये तुम्ही जातीभेद कसं करत असताना तर तुम्हाला साईबाबा पडणार आहे का? मग तुम्ही बरं नाव पण साहेबाला मानता का? मग तुम्ही कशाला कौतुक करता? तुम्हाला अधिकार नाही साहेबाला मानायचं, साहेबाला तिथे ठेवायचा। तुम्ही जर आज एक माध्यम समाजाच्या मुलाला आतमध्ये चुकीचा गुन्हा दाखल केलाय, एका ओबीसी कुटुंबाला तुम्ही दुकानातून बेघर केले, हे चुकीचं आहे। आम्हाला असं वाटतं का तुम्ही तुमचं राजकारण करता, परंतु मी मताचं आहे तुम्ही जर एखाद्या गरीब कुटुंबात तसार घेतला तर तुम्हाला साहेबाबा सोडणार नाही अजिबात, आम्ही अशा मताचं आहोत। जे भाविक अशी लुटमार करीत असेल, जो भक्त अशी भाविकाची लुटमार करत असेल, एखाद्या भाविकाची लुटमार असा भक्त करीत असेल तो कोणी असो, तो कोणत्या धर्माचा असो, त्याच्यावर कारवाई कोणी करायला पाहिजे? इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपले साई संसर्कर पोलीस प्रशासनाची फार मोठी टीम आहे त्यांनी लक्ष लावून दिले पाहिजे, CCTV पुढे लावले पाहिजे, त्यांनी ऑन कॅमेरे सर्व चेक करून अख्ख्या लोकांनी येऊन टीम नेमून त्यांच्या कारवाई त्याला हाणून कारवाई केली पाहिजे।
पण केवळ जात आडी धरून कारवाई झाली पाहिजे, आमचं मत आहे. आणि मग मला सांगा, तुमच्या ज्या साड्या आहेत, ह्याच्या साड्या तुम्ही विकतात, ती एका दिनामध्ये जसा बोळा तयार होतो, बोळा अक्षरशः, आणि ती साडे तुम्ही 5 रुपयाला विकतात, ती पण पार नाही का? ते दुकान आमच्या ते दुकान शेजवळ गायकवाडची आर्मीचे दुकान आहेत, ते कोणा दुकान आहेत पण माहित नाही त्या सगळ्या गोष्टी, मग त्यांचं काय करावं होत नाही कधी. आमचं म्हणणं असं आहे की इथं सगळं सुलम सुफलाम आहे, इथल्या सगळ्या लोकांच्या विषयी आमचा काही विरोध नाही. सगळे आम्हा कोणत्या जाती धर्माचा आमचा भाग नाही, परंतु प्रत्येक जाती धर्मामध्ये चुकीचे लोक आहेत, प्रत्येक जातीमध्ये. मग ते दलित असतं, ओबीसी असतं, सवर्ण असतं, ब्राह्मण, सगळ्या जातीमध्ये चुकीचे लोक आहेत. या चुकीच्या लोकांनी शिर्डीचा आता ताबा घेतलाय आणि त्या सगळी शिर्डीचा आता ताबा घेतलाय आणि ते सगळं मला समजलं. त्याला असं कोण वाटतं का मी DYSP होय, त्यांचा गैरसमज दूर करावा. त्याच्या आम्ही ज्या टायमाला आमच्या अंगात बाबासाहेब सळसळला, आम्ही कोणालाही सोडणार नाही. प्रमाणे 100% चुकीचे पॉलिसीवाले नाही किंवा ते एजंट लोक ते 100% सगळे चुकीचे नाही. त्याच्यामध्ये हातावर मोजणे 1 ते 4-5 लोक असतात, पण त्याच्यामुळे पूर्ण ते एजंट लोक किंवा जे पोट भरतात गोरगरीब हे सगळे बदनाम होतात. अशा लोकांना आम्ही पाठीशी घालणार नाही. आणि असे जर कोणी असेल तर इथून पुढल्या काळामध्ये आम्ही आता मीटिंग घेणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना सांगणार आहे की जर आपल्यामध्ये जर असा एखादा असेल तर त्याला आपण स्वतःहून पोलिसाच्या ताब्यात द्या, जेणेकरून त्याचा त्रास आपल्या सर्वांना व्हायला नको. भेदभाव चालू आहे आणि जे भेदभाव म्हणजे नाव विचारतात मग कारवाई होती. सध्या जातीवाद हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोफत आहे आपल्या भागामध्ये आणि त्याच माध्यमातून या कारवाई चालू आहे. जे लोक 10 ते 20 वर्षांमध्ये एखादा गाव पुढारी आला का त्याच्या माग खुर्ची घेऊन गल्लीमध्ये आला, दुकानाजवळ खुर्ची घेऊन जाय, त्याला गाडी आली का गाडी पुसून दे, आता तसा प्रकार राहिला नाही. त्याच्यामुळे जे गाव पुढारी त्यांची पोटामध्ये दुखायला लागलं की आज हे सामान्य लोक जे आपल्या चपला उचलायचे आज तेच आपल्या पुढे सुटपुटात किंवा चांगल्या कपड्यामध्ये फिरतात. पण त्याचा अर्थ असा नाही काही लोक चोऱ्या करून अशा पद्धतीने राहणीमान सुधारले असं नाही. कष्ट करून रक्ताचं पाणी करून हे पोटं भरतात आणि आपली राहणीमान सुधारलेली आहे. त्याच्यामुळं आज जातीवाद तर वाढू चालले. त्याच कालचं उदाहरण असं आहे की जेव्हा हरण्याचा मुलगा होता त्याची काही चूक नसताना त्याच्या दुकानात दांडे घेऊन जाणं, शिवीगाळ करणं, जातीवर बोलणं, आडनाव विचारून त्याला दुकानाच्या बाहेर आणून मारणं, म्हणजे हे जे बीड आहे का बीड, ते बीडचं नाव बदनाम हो राहिलं. पण त्याच्यानंतर जर अशा घटना वाढत गेल्या ते शिर्डीचं नाव सुद्धा हे गावकरी बदनाम करतील आणि त्याच्यामुळे शिर्डीमध्ये या गावकऱ्यामुळे शिर्डीमध्ये गर्दी साईबाबांना येण्याचं प्रमाण भक्तांचं कमी झालेलं मी तर असं म्हणतो. जो कोणी आरण्यावर हल्ला केलाय त्याची फिर्याद घेऊन त्या संबंधित गुन्हेगारावर अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोणत्याही प्रकाराला एकदा चौकट आली तर त्या चौकटीला एक कायदा तयार होतो. परंतु या 2017ला ज्यावेळेस रेट ठरले गेले हरप्रसादाचे, ह्या काही लोकांनी या जातीवादी लोकांनी ते बोर्ड लावू दिले नाही. 6 लाख रुपये बोर्ड तयार करून तिथे ते आजही धूळ खात पडलेले आहे पाणी पुरवठ्याला. ते का कोणी लावून दिले नाही? कारण त्यावेळेस जर काय चौकट तयार झाली असती तर आजपर्यंत लुटमार झाली नसती. दुसरा विषय भाऊ हॉकरझोनचा जो विषय निघला, हॉकरझोनचा एक नव्याण्णव म्हणजे 2 वर्षापूर्वी हॉकरझोन साठी इथं ऑनलाईन नोंदी झालेल्या आहे 1,500 लोकांच्या. त्यामध्ये हॉकरझोन मध्ये त्यांना एक कमिटी स्थापन केलेली आहे. कलेक्टर साहेबांची परवानगी भेटली नाही, परंतु कोण त्या हॉकरझोन साठी कार्ड देऊ देत नाही हा खरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न 5-5 हजार रुपये भाडे चालू आहे. ते भाडे जर 5,000 रुपये झाले तर ते लुटमार नाही का? 20,000 रुपयाची साडी, त्या साडीवाल्याला 3-3 लाख रुपये महिना भाडं, ती लुटमार नाही का? त्या फुटपाथवर अनेक रेस्टॉरंट, अनेक बेकायदेशीर बिल्डिंग झालेल्या आहे, मग ती लुटमार नाही का? लुटमार करणारा कोण? हा फुटपाथवाला. हा 10 रुपयाचं फुलं विकणारा, तो पेरू पाठी जाऊन एक फुलं आणून एक पेरू आणून तिने विकून त्याचा लाता मारून त्याच्या सायकली जमा करणारा तो लुटमार का? परंतु हे EC मध्ये बसून 5-5 हजार रुपये एका दुकानच्या भाड्या घेतात. अनधिकृत मोफत सरेमध्ये यांच्या 10-20 दुकान. अरे मग ते एवढं कमायचे तुम्हाला ते हाऊस आहे. गोरगरीब जर 2 रुपये कमत असेल तर काय तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करत नाही? गुन्हेगार असेल त्याला 100% फाशी झालीच पाहिजे. त्या पोराने जर लुटमार केली असेल तर साई भक्ताची तर त्याला 100% चौकात फाशी द्या. परंतु तुम्ही दांडे घेऊन लोकांना मारत होते, तुम्ही शिव्या देत होते, तुम्ही जातीवादी शिव्या देत होते. तुम्ही तुम्हाला कायदा, तुम्हाला हे अधिकार दिला कोणी? हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे. मग कायदा तुम्ही हातात घेणार का? आणि कायदा बघणारे DYSP आहे, शासन आहे, ते देते नाही ना फाशी. आणि ऍक्च्युली चालू जे ना त्यांना धरलं का टाक 111 117 काही गेलं नाही. जे एज्युकेटेड पोर आहे त्यांना पण 111 117. अरे मग सगळेच गुन्हेगार आहे का? ते 2 जण गुन्हेगार म्हणून सगळे गुन्हेगार झाले का? माझं तर असं मत आहे की DYSP वागचौरे साहेब असताना जे व्हेरीफाय करण्याचे जे कागद घेतलेले आहे त्यांची व्हेरीफाय करा.
याच्यात जे गुन्हेगार असेल तुम्ही देऊ नका. एकदा तुम्हाला चौकट कायद्याची आल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. 13 तारखेला ज्यावेळेस शिवसाहेबांची मिटिंग झाली, तुमची आताची मागणी आहे का जो काल जो प्रकार झालेला आहे तो बेकायदेशीर झालेला आहे. कायद्याला धरून तो प्रकार नाही. कोणी येईल उद्या आमच्या घरी येईल, दांडे घेतील, चल रे निघ बाहेर, असा प्रकार जर होत असला तर हा एकदम निंदनीय आहे. तो कायद्याच्या विरोधात निर्णय आहे. आणि जो जर असं जर कोणी करत असेल आणि त्याला जर कायदा दिलेला असेल तर मला पण साहेब अधिकाऱ्याला एक विनंती, आम्हाला पण थोडासा असाच कायदा द्यावा, जेणेकरून आम्हाला पण काही चुकीच्या गोष्टी त्याला आम्ही जाऊन यांच्यासारखं करू. अशी परिस्थिती जर होत असेल आम्हाला थोडासा कायदा द्या, म्हणजे आम्ही आमच्या मग कसं 20,000ला विकत्या कसं 350 रुपयाचं जी पनीरची भाजी यांच्या हॉटेलमध्ये ती 120 ला सामान्य हॉटेलमध्ये आम्ही ते बघू. जे फुटपाथवर बेकायदेशीर जे दुकान आहे त्यांचं बघू. त्याच्याकरता आम्हाला एकच मागणी आहे का त्वरित जो काय त्या मुलावर शिवीगाळ दिली त्याचा अटकसाठी गुन्हा दाखल करावा. 1 दिवसात करा, 2 दिवसात करा, पण तो अटकसाठी गुन्हा दाखल करा अशी आम्हाला विनंती आहे. तो प्रकार झाला उमेश आर्नेवर कानिपनाथ चौकामध्ये, त्याचं तो दुकान असताना त्याच्यावर निंदनीय प्रकार झालेला आहे. तो प्रकार कसा का त्याच्या दुकानामध्ये जाऊन त्याला हाणमार करण्यात आली. हाणमार कशी करणे, डायरेक्ट घुसले का बोनी काय रे कोणाचं दुकान आहे म्हणे आर्ने, उमेश आर्ने. तर तुझं नाव, त्याचं नाव ऐकताच त्याला मारहाण केली आणि जातीवादक शिवीगाळ केली. मांगानं तुम्ही माजले का, तर त्याला दाखवायचंय का आम्ही किती माजलो, का तुम्ही हा प्रकार का बरं करतात. ग्रामस्थ ठीक आहे, आम्ही सर्व गोष्टी जाणून आहे का बाकीच्या गोष्टी होऊ राहिल्या, गुन्हेगारी वाढ राहिली शिर्डीमध्ये, तर त्यांनी त्याच्याकडून ज्या गोष्टी चुकल्या, उमेश आर्नेकडून काही जे असेल ती भाविकाची प्रॉब्लेम झाला 600 रुपयाचा कस्टमरचा, तर तुम्ही रितसर कारवाई करा, त्याला फाशी द्या. तो चुकला असेल तर त्याला फाशी द्या, आम्ही त्याला पण तुम्ही मारहाण करून तुम्ही स्वतःचा कायदा का हातात घेतात. तुम्ही प्रशासनला तुम्हाला धाक नाही, तर प्रशासन कशासाठी बसलेले, इथं पोलीस डिपार्टमेंट असतील त्याला तुम्ही कारवाई करून द्या. ते आहे ना इथं बसले, तुम्ही कशाला हातामध्ये कायदा घेतात. तरी हे जोपर्यंत कायदा अॅट्रॉसिटीचा कायदा होत नाही तोपर्यंत मातंग आघाडी तुम्ही जिल्हा अध्यक्ष रमेश वायदंडे तोपर्यंत ही पाठीमागे घेत, जोपर्यंत कायदा घडत नाही, कायदा लावत नाही प्रशासन, आम्हाला याच्यामध्ये गुन्हा नोंदवत नाही तोपर्यंत मी माघारी घेणार नाही. आणि 2 दिवसाची मुदत देतो. माझी मागणी अशी काही एवढी कायदा त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याला जातीवादक शिवीगाळ केली आणि मारहाण केली, लाथाबुक्कीने मारहाण केली, तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मातंग आघाडीतून मी जिल्हा अध्यक्ष आंदोलन चालू देणार. कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये, शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85,